एक विषय तोच आहे का त्या ठिकाणी बच्चूभाऊ बोलले की त्या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी खूप पाऊस झाला, तिथं अगदी चिखल साचला होता आणि आंदोलनाला जारंगे पाटलाच्या आंदोलनाला खूप लोक होते, तिथं फक्त 1000 लोक होते. तुम्ही कारण का सांगू राहिले? म्हणजे तुम्ही मॅनेज झाले असं म्हणायचं आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही मॅनेज झाले का? तुम्ही शब्दाच्या फेऱ्यात गुरफटले. त्यानंतर पत्रकार परिषद झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांनी प्रश्न विचारला मुख्यमंत्र्यांबद्दल बैठक झाल्यानंतर की तुम्ही आंदोलन परत करणार का? ते म्हणणे आम्हाला तारीख भेटली, मग तारीखसाठी आंदोलन होतं का? बरं, तुम्ही नंतर काय म्हटले की तुम्ही मलाच का विचारता? तुम्ही अंग काढून नेमकं का घेतलं? तुम्हाला का भीती वाटते नेमके? बाकीच्यांना विचारा, असं का? मग ते मॅनेज झाले का? नाही आता मेन तर आंदोलन कुणी छळलं? यांनीच केलं ना, बच्चू कडूंनी. बच्चू कडूंनीच उत्तर द्यायला पाहिजे ना. मग या अंग काढून का घेता? यांना भीती का वाटती? हे दबावाखाली हे अंग काढून घेऊ राहिले, दुसरं काही नाही. शेतकऱ्यांना कुठली अपेक्षा नाही, फक्त भाव वाढ पाहिजे शेतकऱ्यांना. जर योग्य भाव दिले तर कोणा पुढं पदर पसरायची पाळी सुद्धा येणार नाही. आता हे बघा, आम्ही काँग्रेसचे नाही ना, आम्ही भाजपचे नाही, आम्ही शेतकऱ्याचे लेकर, आम्ही शेतकरी म्हणून तळमळीने बोलतोय. आणि हे आमच्यावर टीका करत्या का बच्चू भाऊ सारखा माणूस एवढं आंदोलन केलं त्यांनी. अहो, आंदोलन केलं तर त्यांना मंत्रीपद पण भेटलं. ते काय समाजसेवक नाही, गांधीजी नाही ते. अहो, हे यांचेच फायदेच पाहत आहे फक्त. हे आता सध्या विलक्षण आलेले आहे ना, त्यामुळं फक्त ते एकमेकाला फक्त भूल तापा देऊ राहिले, बाकी दुसरं काही नाही. आणि हे लोक जे बच्चू भाऊचे जे कार्यकर्ते ते आता तो रवींद्र साबळेला ट्रोल करू राहिले. तो खरा बोलला बिचारा. जनता आता तुम्ही मागाशी व्हिडिओ घेतला, बिचारे काही कोणी बोलले का? बिचाऱ्यांना काही कळत नाही, जनतेला मानसशास्त्र कळत नाही काही, म्हणून हे लोक याचा फायदा उठवता. तुम्हीच एकमेव बोलले का जे आहे ते आहे. बरोबर आहे ना. साबळे जे बोलले ते योग्यच बोलले. त्याच्यात लगेच त्यांच्यावर विरोध दर्शवला त्यांनी, बाकी दुसरं काही नाही. मग जे शेतकऱ्याच्या बाजूने बोलतं ना, त्याच्यावर दबाव टाकतं, बाकी दुसरं यांना बाकी फक्त आंदोलन हिलगडून लावायचं असतं. दुसरी कराळे सर किती स्पोर्ट करता, मोदीविषयी किती उघडपणे काही काही गोष्टी बोलता, सगळ्या गोष्टी उघड करता. व ते सुद्धा बोलले अहो तुम्ही मॅनेज झाले किंवा बच्चू भाऊ मॅनेज झाले हे सांगा ना जनतेला. तुम्ही का बरं म्हणता का तिथं खूप पाऊस झाला होता आंदोलनाच्या ठिकाणी, तिथं फक्त 1000 लोक राहिले होते? अहो, तुम्हाला जर अटक जर झाली असती ना, पुरा महाराष्ट्रातले शेतकरी रस्त्यावर आले असते आणि तुमचं सुवर्ण अक्षरात नाव कोरलं गेलं असतं. पण तुम्ही बैठक घेतली व लोक म्हणतात तुम्ही काजू बिस्किट खाऊन आले, नाही का? हा, बरोबर आहे ना. नाही, पैसा तर पद काहीतरी तुम्ही घेतला असेल, मॅनेज केला असेल तुम्ही. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. आहे ते योग्यच आहे ना. आणि तुम्हाला काय आमच्या आबरू नुकसानीचा गुन्हा दाखल करायचा ना, हापाट्या जेलमध्ये जायला तयार आहे. दूध का दूध, पाणी का पाणी, जनता जनार्दन करून घेईल. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे ना. कराळे सरांनी रवींद्र साबळेला धमकी दिली का तुम्ही जर